अकोल्यामधून अकोल्यात दंगल झालेली आहे। दोन गटात तुफान राडा झाला। दोन्ही गटाकडून या ठिकाणी दगडफेक जाळपोळ करण्यात आली आहे। अकोल्याच्या हरिहरपेठ भागात दोन गटात प्रचंड तणाव झालेला आहे। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आता वाढवण्यात आला। केवळ एका दुचाकीची रिक्षाला धडक बसली आणि त्यानंतर इथं वाद झाला आणि दोन्ही गट आमने सामने आले आणि जाळपोळीला सुरुवात झाली। काही लोक या दगडफेकीमध्ये जखमी असल्याची माहिती आता समोर आलेली आहे। पोलिसांनी सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी या ठिकाणी जे लोक जमले होते त्या सगळ्यांना पांगवलेलं आहे आणि आता या परिसरातली सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। या भागातले सगळे दुकानं देखील तातडीने बंद झालेली आहेत। या परिसरामध्ये दगडफेक झाली, जाळपोळ झाली। अकोल्यात दोन गटात ही दंगल उसळल्याचं पाहायला मिळालं। हे दृश्य आपण बघतोय अकोल्याच्या हरिहरपेठ भागामध्ये एका दुचाकीनं रिक्षाला धडक दिल्यानंतर वाद सुरू झाला आणि या वादाचं रूपांतर दोन गटातल्या हाणामारीमध्ये झालं, दोन गटातल्या दंगलीमध्ये झालेलं आहे। कशा पद्धतीने इथं ही दोन्ही वाहनं जाळून टाकण्यात आलेली आहेत आणि यानंतर मात्र या परिसरात तुफान दगडफेक देखील झाली। राडा या ठिकाणी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी इथं अतिरिक्त कुमक मागवलेली आहे। सगळी परिस्थिती पोलिसांनी सध्या नियंत्रणात घ्यायला सुरुवात केली आहे। त्याच्या रिएक्शन म्हणून सुरुवातीला एक ऑटो जाळण्यात आला आणि त्याच्यानंतर दोन बाईक जाळण्यात आली। लोकल पोलीस तसेच आरसीपी आणि इतर वरिष्ठ अधिकारी सर्व या ठिकाणी तात्काळ आले आणि सध्या स्थिती नियंत्रणात आहे। आपली फिक्स पॉईंट्स पेट्रोलिंग वेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आमच्यातर्फे लोकांना अपील आहे की कुठल्याही प्रकारची अफवावर विश्वास ठेवू नये। पोलिसांनी स्थिती कंट्रोल केलेली आहे। तर पोलिसांनी सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असं पोलिसांनी देखील इथं सांगितलेलं आहे। परंतु अकोल्यामध्ये दंगल झाली, दोन गटात हा तुफान राडा झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की 5 महिन्याआधी देखील याच परिसरामध्ये अकोल्यात दंगल झाली होती। दोन गटात त्याही वेळेस एका सोशल मीडियाच्या पोस्टवरून वाद झाला आणि आज देखील माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय पोलीस अधीक्षक यांनी सक्त सूचना पोलीस खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना दिल्या होत्या की नवरात्र, धम्मचक्र प्रवर्तन दिन, दसरा, दिवाळी या मुहूर्तावर शहरातली कायदा सुव्यवस्था बाधित होता कामा नये आणि अकोला शहराचा जो हरिहरपेठ भाग आहे हा संवेदनशील भाग राहिलेला आहे। मागच्या वर्षी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात दंगल झाली होती आणि परत त्याच ठिकाणी किरकोळ कारणावरून अशा प्रकारे जर काही जाळपोळ होत असेल, दगडफेक होत असेल तर अकोल्याला हे न शोभणारी गोष्ट आहे। अकोला हा पुरोगामित्वाचा जिल्हा राहिलेला आहे, मात्र सध्या तरी पोलीस प्रशासनाचं अपयशच याला कारणीभूत आहे असं मी सत्तेमध्ये असताना सुद्धा तुम्हाला सांगतो।